लॉर्ड हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आपण सर्वजण पवित्र पुरुषाची खून करूया. पवित्र पुरुषाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. हे परमेश्वरा, बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाचा विश्वास वाढावा. ज्या येशूने आपला जन्म घातलेला आहे त्याचं तारण आपलं येशू ख्रिस्ताने प्रत्येकाचं तारण करावं. आपला प्रत्येकाचा विश्वास वाढवून प्रेषितांचा विश्वास संगीतकारी प्रार्थना एकत्र बोलूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरियमेपासून जन्मला, पोंती पिलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोगत उतरला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात चालला आणि सर्व समर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायला पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, दयाचे पुरुषा, अंतकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण विश्वासाची प्रार्थना करीत असताना देव अनेकांना अनॉइंट करत आहे. गॉड इज ब्लेसिंग यू. येशू संदेश देत आहे की तुम्हाला जबरदस्त आशीर्वाद दानाने भरत आहे. देव पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरत आहे, तुम्हाला अनॉइंट करत आहे. आपण देवाचे आभार मानूया. येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र बोलूया. जे येशू ख्रिस्ताने संपूर्ण रात्रभर आपल्यासाठी प्रार्थना केली ती प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं मी आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या इच्छा आकांक्षा आहेत, विनंती आहेत, आपण देवाला अर्पण करूया. देवाने आपल्या प्रत्येकाच्या विनंतीला उत्तर द्यावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या रायतून तो स्त्रियामध्ये आंधन चंद्राचे फळ येशो. हे पवित्र मरिये, देवाचे माध्यम पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. यंदाच्या वर्षी भरपूर आपल्या धंद्याला बरकतीचा आशीर्वाद मिळावा. ज्याच्या आजार आहेत, प्रॉब्लेम आहेत, संकट अडचणी बंधने सर्व दूर व्हावे. ज्या नोकरीने काम धंदा नाही त्याला नोकरी काम धंदा मिळावी प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या रायतून स्त्रियामध्ये आंधन चंद्राचे फळ येशो. हे पवित्र मरिये, देवाचे माध्यम पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या घरामध्ये लहान बालक आहेत, मुलं बाळ आहेत. आपल्या कुटुंबावरती देवाने भरगतीचा आशीर्वाद द्यावा. ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना मुलं बाळ व्हावे. ते देवापासून दूर गेले आहेत, ते देवाजवळ यावे. देवाला जे दोषी ठरवतात त्याचं देवाने परिवर्तन करावं, देवाजवळ यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या रायतून स्त्रियामध्ये आंधन चंद्राची फळ येशो. हे पवित्र मरिये, देवाचे माध्यम पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. बा पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा परमेश्वर आता आणि सदा सर्व काळ. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. हेजेकियल अध्याय 36 वचन 26 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या दाई नवा आत्मा घालीन व तुमच्या देहातून पाशमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. हो माझ्या प्रियो, आपण देवापासून दूर गेला असाल, देवाला आपण दोष दिला असाल, हे सर्व विचार आपण टाकूया आणि देवाला सांगूया, नया जीवन मुझे दे दो. पावन आत्मा, आपण पावन आत्म्याकडे आपण मध्यस्थी करूया, प्रार्थना करूया नवीन जीवन घेण्यासाठी. देवाने आशीर्वाद करावा. अनेक स्त्रियांना मुलं बाळ नाही ते मुलं बाळ व्हावी, ज्याच्या उदरामध्ये मुलं बाळ आहे ते चांगल्या जन्मास यावी म्हणून आपण नया जीवन दे दो. पावन आत्मा. नया जीवन मुझे दे दो, पावन आत्मा, अपनी शक्ति से भर दो. पावन आत्मा, मुझ में तू आजा. पावन आत्मा, शक्ति से भर दो, शांति से भर दो. नया जीवन मुझे दे दो. पावन आत्मा, अपनी शक्ति से भर दो. पावन आत्मा,
अपनी शक्ति अपनी शक्ति से भर दो पावन आत्मा मुझ में तो आ जाए मुझ में तो आ जा पावन आत्मा क्षमा से बदो क्षमा से भर दो आत्मा से भर दो। आत्मा से भर दो क्षमा से बदो क्षमा से भर दो आत्मा से बदो आत्मा से भर दो नया जीवन बदो नया जीवन मुझे दे दो पावन आत्मा अपनी शक्ति से बदो अपनी शक्ति से भर दो पावन आत्मा मुझ में तू आ जा पावन आत्मा शक्ति से भर दो शांति से भर दो शक्ति से भर दो शांति से भर दो हालेलुया बायबल वाचण्यापूर्वीची प्रार्थना. हे दयापूर्ण देवा हे दयापूर्ण देवा तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषेक कर. आम्हाला अभिषेक आम्ही कर. तुझा शब्द ऐकत असताना आम्ही तुझा शब्द ऐकत तू असताना आमच्याशी बोलत आहे तू आमच्याशी बोलत असा आहेस तुझा आवाज असा तुझा आम्हाला आवाज ऐकू येऊ दे. आम्हाला ऐकू येऊ दे आम्हाला अशी सद्बुद्धी दे आम्हाला की अशी सद्बुद्धी दे मला की तुझा संदेश मला तुझा समजू संदेश शकेल. समजू शकेल तुझे वचन तुझे वचन माझ्या हृदयांसाठी आनंद माझ्या हृदयांसाठी आनंद आणि माझ्या पावलांसाठी आणि माझ्या पावलांसाठी प्रकाश होऊ दे. प्रकाश होऊ दे तुझ्या वचनानुसार तुझ्या वचनानुसार माझे जीवन माझे उभारण्यासाठी जीवन उभारण्यासाठी मला शक्ती दे. मला शक्ती दे तुझे वचन तुझे वचन ऐकून जे परमुख मिळते परमुख मिळते त्याने माझे त्याने मन माझे मन उल्हासित होऊ दे. उल्हासित होऊ बोल दे प्रभू बोल बोल प्रभू बोल तुझा दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत आहे धन्यवाद येशू. धन्यवाद येशू स्तुती तुला येशू. स्तुती तुला येशू महिमा तुला येशू. महिमा तुला येशू गौरव तुला येशू. गौरव तुला आराधना तुला येशू. आराधना तुला येशू लॉर्ड, हालेलुया प्रभूचा गौरव असो आताने सुद्धा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया माझ्या प्रिय आज आपण पाहणार आहोत जो विषय आहे तो असा विषय आहे की यू फॉरगॉट द गॉड हु गिव्ह यू बर्थ. तुला जन्म देणारा देवाला तू विसरलास. हो माझ्या प्रियांनो, आपण पाहूया अनेक वेळा आपण काय करतो, आपण विसरतो. ज्या आईने तुला जन्म दिलेला आहे किंवा ज्या देवाने तुला जन्म घातलेला आहे त्याला आपण विसरतो. का विसरतो तर आपण पाहणार आहोत या प्रभू शब्दाद्वारे. आपण पाहणार आहोत अनुवाद ड्यूटरोनॉमी चॅप्टर 32 वर्स 18 तुला जन्मास घातलेल्या तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाही खडकाची तू पर्वा केली नाहीस व तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. देवाला तू विसर म्हणजे आपण ज्या देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याला इथे प्रश्न केलेला आहे अनुवाद मध्ये की तू देवाला विसरलास का. आणि कधी आपण विसरतो देवाला, जेव्हा आपण संकटामध्ये असतो, आजारामध्ये असतो आणि आजार बरा होत नाही तेव्हा आपण देवाला दोष देतो आणि आपण काय करतो, विसरतो. प्रार्थना करणं, मिसाला जाणं, चॅपलमध्ये जाणं, पर्सनल प्रार्थना करणं, आपण काय करतो, संपूर्ण विसरतो. का कशामुळे विसरतो, कारण आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. कोणाविषयी, देवाविषयी. कधी कधी आपण या प्रॉब्लेममुळे आपण आपल्या आई वडिलांना विसरतो. हा माझ्या प्रियमित्रांनो, आपण अशा प्रकारे विसरावं का नाही. आपण आपल्या देवाला विसरायला पाहिजे नाही. आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळीला आपण विसरायला पाहिजे, पण आपल्या देवाला आपल्या जीवनामध्ये कधीच आपण विसरायला पाहिजे नाही. आपण पुढे पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय 22 वचन 10. साम चॅप्टर 22 वर्स 10 काय सांगितले पाहूया. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे. मला तुझ्या हाती सोपवलेले आहे. आपण जन्मापासून देवाने आपल्याला कोणाच्या, आपल्या आईच्या, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या वडिलांच्या, आपल्या नातेवाईकाच्या आपल्याला हाती सोडलेला आहे. कशासाठी, देवाचा गौरव करावा, देवाची स्तुती व्हावी आपल्याद्वारे. कारण देवाची योजना आपल्यासाठी वेगळी आहेत. देवाची योजना आपल्यासाठी वेगळी आहे. मग आपण त्याप्रमाणे चालतो का. आपण या कालामध्ये आपण जास्तीत जास्त प्रार्थना करावी, जास्तीत जास्त देवाजवळ यावं. म्हणून आपण विशेष आपण प्रार्थना करणार आहोत. कारण जे वचन म्हटलं ते काय म्हटलेलं आहे, वाचूया पुन्हा.
मी जन्मलो तेव्हापासून आपण सर्वजण मागे बोलूया. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे. हाती सोपवलेलं आहे. म्हणजे जन्मापासून येशू ख्रिस्ताने आपल्याला हाती सोपवलं इतरांच्या. ओके. आणि मातेच्या उदरातून म्हणजे आपल्या आईच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून आईची डिलिव्हरी झाली तेव्हापासून तूच माझा देव आहेस. तूच माझा देव. म्हणजे जेव्हा आपण जगामध्ये आलो त्या क्षणापासून आपला कुठला देव असायला पाहिजे? एकच देव, फक्त तो म्हणजे येशू ख्रिस्त, आपला तारणारा. हो माझ्या प्रिय, आपल्याला वचनामध्ये तुम्हाला वेगळे देव नसावे. होय, एकच देव म्हणजे येशू ख्रिस्तच आपला देव असायला पाहिजे. आणि आपण त्याच्या पावलावरती पाऊल टाकायला पाहिजे, कारण त्याने आपला जन्मच घातलेला आहे आईच्या उदरापासून. मग त्या देवाला मान सन्मान देतो का? त्याच्यासमोर नतमस्तक होतो का? त्याच्या चरणी येऊन मी प्रार्थना करतो का? ज्या देवाने मला जन्मच घातलेला आहे, हे सारं जग बघण्याचं भाग्य दिलेलं आहे, सारं जग पाहण्याचं भाग्य दिलेलं आहे, त्या देवाला मी धन्यवाद देतो का दोष लावतो? हो माझ्या प्रियो, अनेक वेळा आपण काय करतो की देवा तुम्हाला जन्मास का घातलंस? आपण प्रश्न करतो. का अशा प्रकारे उद्धट आपण बोलतो? नाही, आपण अशा प्रकारचे प्रश्न आपण देवाला न करावे. एखाद्या आपल्या मित्राला केलं तर चालेल, मैत्रिणीला केलं तर चालेल, आपल्या आई वडिलांना केलं तर चालेल, परंतु देवाला प्रश्न विचारणं म्हणजे एक मूर्खपणा आहे. ज्याने तुम्हाला जन्म घातलेला आहे त्याचा मान सन्मान राखूया. पुढे काय म्हटलेलं पाहूया. तर आपण पुढे पाहूया. स्तोत्रसंहिता 58:3, Psalm chapter 58 verse 3. मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात. मातेच्या उदरी असताना दुर्जन फितूर होतात म्हणजे आपण मातेच्या आपल्या आईच्या पोटामध्ये असताना काय होतं? आपले वैर काय करतात आपल्यासाठी? कसाईची डिलिव्हरी न व्हावी म्हणून अनेक लोक काय करतात? तंत्रमंत्र करतात. काय मनामध्ये राख ठेवतात, कशी डिलिव्हरी होते, मग असं तसं आणि इतर गोष्टी करतात. नाही त्या वाईट गोष्टी करतात, तंत्रमंत्र करतात आणि ते काय करतात? मागे लावतात. मग त्या स्त्रीला त्रास देतात, तिला दुःख देतात, तिला चिडवतात, चिडीस आणतात आणि अशा प्रकारे त्रास देऊन आपल्याला काय भेटणार आहे? आपण ते वचन ऐकूया. ते जन्मापासूनच असत्य बोलत भोकत जातात. असत्य बोलून भोकत जातात. जे काय करतात? असत्य बनतात. कोण? आपले दुश्मन, वैरी. हो माझ्या प्रेमीनो, आपण आपल्या वैरासाठी आपण प्रार्थना करूया, देवाने त्याचं परिवर्तन करावं. हो माझ्या प्रेमीनो, आपल्याला देवाची गरज आहे. आपण देवाला दोष करावं का? नाही. जे दुश्मन तुमच्यासाठी तुम्हाला त्रास देत आहेत त्यासाठी प्रार्थना करा, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण तिकडेच पाहूया. Psalm chapter 71 verse 6. जन्मापासून तूच माझा आधार आहेस. जन्मापासून कोण आपला आधार असतो? येशू ख्रिस्त, तारणारा आपला देव, इमानुएल. आम्हामध्ये देव म्हटलेला आहे, तोच आपला आधार आहे. मग सुखदुःखामध्ये असो, आजारामध्ये असो, आनंदामध्ये असो, दुःखामध्ये असो, कोणाचा आपल्याला आधाराची गरज आहे? येशूच्या, येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याची, येशूच्या आशीर्वादाची. आणि मातेच्या उदरातून निघण्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस. तूच माझा कल्याणकर्ता. आपण जन्म घेतल्यापासून आपण येशूला सांगायला पाहिजे, तूच माझा कल्याणकर्ता आहेस. काय? येशू ख्रिस्तच आपला कल्याणकर्ता आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आपण पुढे वाचूया. मी तुझी स्तुती निरंतर करीन. मी तुझी स्तुती निरंतर करीन, कारण तूच माझा कल्याण करता आहे. देव जेव्हा आपलं कल्याण करणार आहे, ज्याने आपल्याला जन्मच घातलेला आहे, त्याची आपण काय करायला पाहिजे? स्तुती करायला पाहिजे. मी स्वतःहून आपण स्तुती करायला पाहिजे. ज्या जगामध्ये देवाने आणलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने येशूची स्तुती करायला पाहिजे. आपण येशूला वेळ द्यायला पाहिजे. हो माझ्या प्रियो, आपण पुढे पाहूया. उपदेशक मध्ये जाऊया. चॅप्टर 7 verse 1. सुवासिक अंतरापेक्षा म्हणजे सुगंध अंतरापेक्षा
नावलौकिक बरा जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन बरा. नावलौकी जन्मापेक्षा मृत्यूदिन बरा का असं म्हटलेलं आहे. मला ठाऊक नाही कशा म्हटलेलं आहे. तुम्ही वचन वाचा आणि त्याच्यावरती विचार विनिमय करा की देव आपल्याला या वचनातून काय सांगत आहे की जन्मापेक्षा मृत्यूदिन बरा. काही लोक काय करतात, जन्माला आलेले आहोत म्हणजे देवाला दोषी ठरवतात. तेव्हा आई काय म्हणतं, हे जन्माला आला नसतात तर बरं झालं, मेले असतात तर तिकडेच बरं झालं असतं. ज्या आईने ज्या देवाने तुला नाव दिलेलं आहे, नाव लौकिक केलेलं आहे, त्याला दोषी ठरवावं का नाही, त्याला कलंक लावावं का नाही, वाईट ते बोलावं का नाही, अशुभ ते बोलावं का नाही, वाईट शब्द करणं ते बरं का नाही. देवाचे आभार मान की ज्याने आपल्याला देवाने जिवंत ठेवलेलं आहे. आपण आभार मानतो का नाही. आपण पुढे पाहूया. यशाया आयझाया चॅप्टर 26 वर्स 18 1-8 26-18 मध्ये पाहूया. यशाया, आम्ही गरोदर होतो, आम्ही गरोदर होतो, आम्ही वेना दिल्या. आम्ही वेना दिल्या. जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा काय होतं, तिला वेना होतात म्हणजे काय, वेदना होतात, त्रास होता. आणि पण आम्ही जसे काय वारा पण जसे आम्ही जसे काय जर वारा येतो ना, वारा येतो की नाही, आणि प्रसवलो, आणि प्रसरलो म्हणजे काय, डिलिव्हरी झाली. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही. देशात वस्ती करावयास कोणी जन्म पावले नाहीत. देशामध्ये वस्ती करावयास कोणी जन्म पावले नाही म्हणजे या देशामध्ये कायमचं कोणी राहू शकत नाही. प्रत्येक जण व्यक्ती मरणार आहे. ज्याला जन्माला घातलेला आहे ना, तो इथे राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. आणि आपण पुढे पाहूया. इर्मिया अध्याय 2 वचन 27 मध्ये काय म्हटलेलं आहे. जर्माया चॅप्टर 2 वर्स 27. ते कष्टास म्हणतात, तू माझा बाप. पाषाणास म्हणतात, तू मला जन्म दिला. त्यांनी मजकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली. ज्या व्यक्तीने जन्म दिलेला आहे त्याने काय मुख आणि पाठ काय करतात, फिरवतात. माझ्या प्रिय आपण पाठ फिरावी का नाही. आपण त्या देवाकडे पाठ फिरायला पाहिजे का, मुख फिरवायला पाहिजे का नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, तरी संकट समयी ते म्हणतील, उठ आमचा बचाव कर. संकट समयी ते म्हणतील, उठ आमचा बचाव कर. आपण काय करतो, संकटामध्ये असतो तेव्हा देवा उठ, आमची प्रार्थना आहे, आमचा बचाव कर. योग्य आहे का नाही. माझ्या प्रिय आपण देवाला दोष लावावा का नाही. ज्याने जन्मात घातलाय ना त्याला नमन करूया, वंदन करूया, प्रार्थना करूया, स्तुती करूया, आराधना करूया. आपण पुढे पाहूया. मत्ती अध्याय 1 वचन 18 मध्ये काय म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. कोणाचा, येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया, त्याची आई मरिया, हिचे योसेफास वाग्दन झाल्यावर, हिचे येशोपास वाग्दन झाल्यावर, त्याचा सहवास होण्यापूर्वी, त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली. कशी पवित्र माता पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली. म्हणजे येशोपाने पवित्र मातेचं मिलन झालं होतं का, संबंध घेतलेले का नाही. कशा प्रकारे ती गर्भवती झाली, पवित्र आत्म्याद्वारे. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, वी नोज एव्हरीवन. परंतु आपण त्या पवित्र आत्म्याला, त्या पवित्र मातेच्या गर्भाला वंदन करतो का, नतमस्तक होतो का. ज्यांना मुलंबाळ नाही अशा स्त्रियांसाठी पवित्र आत्म्याकडे मध्यस्थी करतो का. ज्याच्या उदरामध्ये बाल आहे, पायालो आहे, गळ्याला वळका मारलेला आहे, नाल गुंडलेले आहे, किंवा ते कमजोर आहे किंवा अशक्त आहे, अशा स्त्रियांसाठी आपण पवित्र आत्म्याठाई पवित्र मातेकडे मध्यस्थी करतो का. चांगलं सुदृढ, चांगलं धडधाकड बाळ येशू ख्रिस्ताकडे जन्माला या, येशू ख्रिस्तासारखं जन्माला आलेला आहे. अशा प्रकारची इतर स्त्रियांच्या उदरामध्ये बाळ ते जन्मास यावं
म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याकडे तुम्ही प्रार्थना करतात का? हो माझ्या प्रिय, आपण पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आणि ते पवित्र आत्म्याच्या साहाय्याने येशू ख्रिस्त जन्मास आला. आपण पुढे पाहूया लूक अध्याय 1 वचन 14. लूक चॅप्टर 1 वर्स 14. 1:14 मध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्या जन्माने तुला आनंद होईल. त्याच्या जन्माने म्हणजे कोणाच्या? येशू ख्रिस्ताच्या जन्माने तुला आनंद होईल आणि उल्हास वाटेल उल्हास वाटेल. आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. आणि पुष्कळ लोक काय झाले? हर्ष करतील. जेव्हा येशू ख्रिस्त जन्मास आला तेव्हा आनंद झाला की नाही? होय. हर्ष केले की नाही? हा. अनेक राजे जाऊन येशू ख्रिस्ताला भेटले आणि हर्ष केला गावामध्ये, जगामध्ये. आज म्हणून आपण सर्वजण क्रिसमस साजरा करत आहोत का? वाय वी आर सेलिब्रेटिंग क्रिसमस? बिकॉज गॉड इज बॉर्न, जीसस इज बॉर्न. येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झालेला आहे म्हणून आपण आनंद करतो, उल्हास करतो. आपण दुःखी होतो का? नाही. होय. ज्याचा जन्म झालेला आहे ना येशू ख्रिस्ताचा, अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने आपल्याला सुद्धा जन्म घातलेला आहे. आपण सर्वजण त्याच्यासमोर नतमस्तक होऊया, त्याला मान देऊया, वंदना करूया, त्याच्याकडे प्रार्थना मध्यस्थ करूया. आपण पुढे पाहूया लूक अध्याय, तिकडेच अध्याय 1 वचन 57. 57. अलिशिबाचे दिवस पूर्ण भरल्यावर अलिशिबाचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. आणि तिला काय झाला? मुलगा झाला. होय माझ्या प्रियो, अनेकाच्या घरामध्ये मुलं नाही, मुलीच आहेत. मग दुःख मानावं का? नाही. मुलगी म्हणजेच मुलगा आणि मुलगा म्हणजेच मुलगी एकच आहे. देवाने दिलेले दान आहे. मग मुलगा असो की मुलगी असो, आपण देवाचे आभार मानायला पाहिजे. जे देवाने आपल्याला दान पुष्प दिलेलं आहे त्याबद्दल आपण अंतःकरणातून, मनातून आभार मानतो का? अनेकांना मुलं बाळ नाही, त्याचं काय? दोज आर चाइल्डलेस. व्हॉट अबाउट देम? त्याच्या मुलंच नाही, जे वांज आहेत त्यांचं काय? माझ्या पिनो, आपण अशा प्रकारे आपण करतो. आपण योहान मध्ये जाऊया 9:1 मध्ये. योहान 9:1 काय म्हटलेलं आहे? तो तिकडून जात असता एक जन्मदत माणूस त्यांच्या दृष्टीस पडला. जन्मास आणला माणूस त्याच्या दृष्टीत पडला. आणि तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? कोणाच्या पापामुळे असा आंधळा जन्मास आलाय? ह्याच्या की ह्याच्या आई बापांच्या? याच्या की याच्या आई बापाच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असे नाही. याने किंवा याच्या आई बापाने पाप केले नाही असे नाही. तर त्याच्यातही देवाचे कार्य प्रकट व्हावे. कार्य प्रगट. म्हणून हा असा जन्मास आला. म्हणून माझ्या प्रिय अनेक अशी मुलं लुली पांगड्या आहेत, आंधळे आहेत, बैरे आहेत. कशासाठी होतं? का होतं? की देवाचा गौरव व्हावा, स्तुती व्हावी. म्हणजे आई वडिलांना मी सांगत आहे, ज्याची मुलं बोलत नाही, अंधे आहेत, लुले आहेत, पांगले आहेत, दुःख मानू नका, देवाचे आभार माना. कारण देवाचा गौरव होणार आहे तुमच्या मुलाबाळामुळे. पण देवाला धन्यवाद द्या. यातलेच तुम्हाला मुलं दिले आहेत, अनेकांना मुलं बाळ नाही. देवाचा आपण आभार मानूया. आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 3 वचन 2 मध्ये पाहूया. ऍक्ट्स ऑफ द अपोस्टल चॅप्टर 3 वर्स 2 सेकंड. तेव्हा जन्मापासून पांगला असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. जन्मापासून आणला होता माझ्या प्रेमीनो, आणि तो सुंदर दरवाजाच्या नावाजवळ असलेल्या तिकडे त्याला ठेवत असत. पण माझ्या प्रेमीनो, या याच्यावरून भरपूर मोठे चांगले चमत्कार आहे बायबलमध्ये. तुम्ही वाचा, तुम्हाला समजेल. आपण प्रगटीकरण जाऊया 12:3 मध्ये. प्रगटीकरण 12:3. रेव्हलेशन 12:3. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले,
ओके. तेही पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्या 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव आपण असो. उपदेशक पाहूया 5:15 मध्ये. तो मातेच्या उदरातून निघाला, तो मातेच्या उग्रातून निघाला, तसाच नग्न परत जाईल. तसाच परत नग्न जाणार आहे. ज्या मातेने जन्म दिलेला आहे ना, आपण मेल्यानंतर पुन्हा तसेच नग्न घेऊन जाणार आहोत. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्या श्रमाचे काही फल, आपल्या श्रमाचे काही फल आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. आपल्या बरोबर घेऊन जाणार. हे वाक्य परत बोला, शिस्त्रांच्या मागे बोला, कारण सर्वात महत्वाचं आहे. तो मातेच्या उदरातून निघाला, तसाच नग्न परत जाईल. आपल्या श्रमाचे काही फल आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. माझ्या प्रिय, जसं आपला जन्म झालेला नग्न ना, तसेच आपण मेल्यानंतर परत जाणार आहोत. आपल्या श्रमाचे पैसे, दागिने, जागा जमीन, घर दार, गाडी काही आपण घेऊन जाणार नाही. कारण आपण जन्मास आलेले आहोत नग्न. हे सर्व घेऊन इथेच राहणार आहे. सर्व इथेच राहणार आहे आणि सर्व फुकट जाणार आहे. मग आपण संपत्तीसाठी मारामाऱ्या करायच्या का? पैशासाठी मारामाऱ्या करायच्या का? दागिन्यावरून मारामाऱ्या करायच्या का? संपत्तीसाठी मारामाऱ्या करायला पाहिजे का? नाही. कशा प्रकारे आपण भानगड किंवा दुसऱ्यांना प्रॉब्लेम असं न केलेलं बरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे आपण मरिया. जसे जन्माला आल्यात ना, तसेच परत आपण जाणार आहोत. काही घेऊन जाणार नाही. आपण पाहिलेलं आहे देवाचं वचन, तुला जन्म देणारा देवाला तू विसरलास का? आपण काय करतो? विसरतो. देवाने आपल्याला जन्मात घातलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे. आपण विसरायला पाहिजे का? नाही. यू फॉरगॉट द गॉड हु गिव्ह यू बर्थ. येस लॉर्ड. आपण हे विसरायला पाहिजे नाही. ज्या मातेने, ज्या देवाने तुला जन्मात घातलेला आहे, त्याला न विसरावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव हे असो. वचन ऐकत असताना माझ्या प्रिय कोणाच्या छाती दुखतं, बरं करत आहे. भरपूर भीती आहे, देव करत आहे. पोटामध्ये प्रॉब्लेम आहे, बंधन देव तोडत आहे. मेन काटामध्ये मेन बोन दुखत आहे, येशू बरं करत आहे. डोकं काम करत नाही, देव तुम्हाला स्पर्श करत आहे. डोकं अशक्तपणा आहे, विकनेस, गॉड तुम्हाला बरं करत आहे. तुम्हाला सैतानी बंधन देव तोडत आहे. सैतानी बंधन देव तोडत आहे. पायामध्ये मसल क्रॅम्प होत आहे, पायाच्या पोचलीमध्ये मसल क्रॅम्प, येशू तुम्हाला त्या बंधनातून मोकळं करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. देव चमत्कार करते. अनेक असे संदेश आहेत माझ्या प्रिय बंधूंनो, पण मी जास्त सांगू शकत नाही कारण वेळ निघून जात आहे. अनेक देव संदेश देत आहे, तुम्हाला बरं करते. विश्वास ठेवा, देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान अध्याय 1:14 मध्ये म्हटलेलं आहे, शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ज्या येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये वस्ती केलेली आहे, की येशूने आपल्या जन्मात घातलेला आहे, आपण देवाचे आभार मानूया. आणि सबसे पावन, सबसे सुंदर, जग में एक ही नाम, प्रभू येशू की जय का नाम. ते येशूने आपल्या जन्मात घातले. आपण आपल्या मुखावरती फक्त येशूचं नाव असायला पाहिजे. तर आपण या गीतामध्ये भाग घेऊया आपण सर्वजण. सबसे पावन, सबसे सुंदर,
जग में मेरा तारनहार। मानव बनकर आया जग में यीशु पालनहार, हमारा यीशु केवलहार। सबको मुक्ति दिलाने आया जग में मेरा तारनहार। दिलाने आया जग में मेरा तारनहार। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. माझ्या प्रिय मुलींनो, आपण गीत चालू असताना आपण डावा पाय भरपूर दुखत आहे, येशू बरं करत आहे. या लोकांमध्ये शिदा आवाज करतायत, जड जड लोक येशू बरं करत आहे. ऍसिडिटीचा आजार आहे, येशू बरं करत आहे. येशूचे आपण आशीर्वाद घेऊया. देवाने आपल्याला आशीर्वाद करा, अभिषेक करावं. स्तोत्रसिद्ध अध्याय 3 वचन 8 मध्ये म्हटलं आहे, तारण परमेश्वरची आतुरते तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद मी येशूच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आमेन.